नमस्कार, माझ्या किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आपण आज नवरात्री निमित्त लाडू करणारे उपवासाचे खूप छान होता, तुम्ही नक्की एकदा करून बघा। याआधी पण चॅनलवरती भरपूर असे आपण उपवासाचे पदार्थ केलेले आहेत। ढोकळा केलेला आहे, इडली केलेली आहे, मेदूवडा केलेला आहे, पिठलं भाकरी केलेली आहे, मिसळ केलेली आहे, खूप असे भरपूर असे पदार्थ केले आहेत, खीरचे प्रकार पण केलेले आहेत। तर नक्की तुम्ही जाऊन चॅनलला भेट द्या। चला तर मग आपण सुरुवात करूया। राजगिरा पीठ पाऊण वाटी घेतलेली आहे, शिंगाडा पीठ अर्धी वाटी, वरईचं पीठ अर्धी वाटी घेतलेली आहे, थोडंसं नॉर्मल मीठ टाकलेलं आहे। तर आता हे मिक्स करून आपण दुधात कणा मळून घेऊया, घट्ट मळून घेऊया। तर आता पीठ मळून झालेलं आहे, आपण आता ह्याच्या चपात्या करून घेऊया। पिठी लावायला पण वरईचं वापरू शकता किंवा राजगिरा कोणतंही पीठ तुम्ही उपवासाचं वापरू शकता। आपण 1 ग्लास दूध घेतलं होतं, तर एवढं शिल्लक राहिलेलं आहे। तर आता आपण चपाती करायला घेऊया। आपल्याला दुमती करायची नाहीयेत, अशीच लाटायची आहे। जास्त पातळ किंवा जास्त जाड पण नाही ठेवायची, किंवा हे तुम्ही याचे मुटके बनवून किंवा छोट्या पुऱ्या करून सुद्धा तळून घेऊ शकता। पण आपण आता चपाती करून भाजून घेणार आहे। तर अशी छोटी लाटलेली आहे, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाहीये। तर आता आपण तव्यामध्ये भाजून घेऊया। तवा गरम झालेला आहे, तर आता आपण भाजून घेऊया। याला तूप लावायचं वरती, छान अशा खमंग भाजून घेऊया। आपण काढून घेऊया। छान अशी भाजून झाली खमंग, बघू शकता तुम्ही। बाकीच्या पण मी अशाच करून घेते। तर 4 चपात्या झालेल्या आहेत, तर आपण थंड झालेले आहेत, त्याचे तुकडे करून घेऊया। तर आता चपातीचे तुकडे केलेले आहेत। इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 1 वाटी घेतलेली आहे। तर आता काय करायचं आपण, तर आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण हे थोडं सगळं तिन्ही थोडं घालायचं। तुकडे घालूया, नंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया, आणि थोडा गूळ। तुम्ही यात ड्रायफ्रूट पण घालू शकता, काजू बदाम वगैरे, अक्रोड। तर आता हे मिक्सरमधनं हे बारीक करून घेऊया। असं तिन्ही एकत्र बारीक करून घेऊया, थोडं करून आपण मिक्सरमधनं काढून घेऊया। तर बघू शकता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे। तर आता आपण एका भांड्यात काढून घेऊया, आणि परत आता बाकीचं सगळं राहिलेलं मिक्सरमधनं काढून घेऊया। तर सगळं आता मिक्सरमधनं आपण बारीक करून घेतले, तुम्ही बघू शकता। छान असे आपण लाडू बांधूया। तुम्ही यात वेलची पूड पण घालू शकता, ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। खूप छान असे लाडू होतात। नवरात्र संपेपर्यंत टिकतात। रोज एक लाडू तुम्ही खाऊ शकता। तर आपण असेच बनवून घेऊया। छान असे आपले तर उपवासाचे नवरात्र स्पेशल असे आपले लाडू तयार झाले, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही नक्की करून बघा। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते। थँक्यू।